भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे आणि देशात ज्या 5 टप्प्यात 7 टप्प्यात निवडणूक होतात त्यामध्ये भिवंडी लोकसभेची निवडणूक ही 5व्या टप्पी 20 जानेवारीला मतदान होते। इंडिया अलायन्स म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी पक्षाने घोषित केल्यानंतर आज महाविकास आघाडीचे आम्ही घटक पक्ष म्हणून ही पहिल्यांदा पत्रकार परिषद होते आपल्या तालुक्यात। त्याबद्दल उपस्थित सर्व माझ्या पत्रकार मित्रांचे मी मनापासून सर्वप्रथम स्वागत करतो। इंडिया आघाडीचे उमेदवार सुरेश बाळामामा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी आम्ही या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा अधिकारी पत्रकार असला तरी युवकचे अध्यक्ष अंकुश भोईर मनीष धोंडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्ह्याचे सचिव काशीनाथजी तिवरे तालुका प्रमुख कुलदीप धानके आमचे राष्ट्रवादीचे शरदचंद्रजी पवार पक्षाचे आमचे विभागीय महिला अध्यक्ष विद्याताई एकंडे तालुका अध्यक्ष मनोज विषे संजयजी मुंसे मिलिंदजी देशमुख आमचे युवा सेनेचे स्वानंद सेलावले कम्युनिस्ट पक्षाचे वळंबान त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व आमचे महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे पदाधिकारी। आजची पत्रकार परिषद घेणं खरं म्हणजे उचितच आहे की या अगोदर बाळामामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर होण्याच्या अगोदर महायुतीचे उमेदवार यांची उमेदवारी 20 दिवस अगोदरच घोषित झाली होती। त्यानंतर शिवसेना शिंदे गटाची पत्रकार परिषद झाली आणि भारतीय जनता पक्षाची पत्रकार परिषद झाली। ह्या पत्रकार परिषद कशासाठी झाल्यात तर रुसवे फुगे काढण्यासाठी झाल्यात। पण जो आमची पत्रकार परिषद आहे ही पत्रकार परिषद आमचे उमेदवार महाविकास आघाडी यांना निवडून देण्यासाठी जनतेला आवाहन करण्यासाठी आमची पत्रकार परिषद आहे। आज आपण बघितलं असेल की इंडिया अलायन्स मध्ये महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रामुख्याने शरदचंद्रजी पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय काँग्रेस CPM आणि इतर सपा आप असे विविध घटक पक्ष यामध्ये आहे। परंतु प्रामुख्याने ही भिवंडी लोकसभेची सीट काँग्रेस पक्षाची प्रामुख्याने मागणी होती, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी होती आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाची आमची मागणी होती। खरं म्हणजे प्रत्येक पक्षाला अधिकार आहे ती सीट त्यांची मागण्याची, परंतु महाविकास आघाडीमध्ये जेव्हा एकत्र बसून निर्णय होतो तो निर्णय सर्वांना मान्य करावा लागतो आणि त्या माध्यमातून ही सीट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाला मिळाली। बाळामामा म्हात्रे हे आपले उमेदवार आहेत आणि सर्व मतभेद विसरून आज पुन्हा प्रचाराला निवडणुकीच्या कामाला आम्ही सर्वजण कामाला लागलेलो आहोत म्हणून आजची पत्रकार परिषद आहे। आज आपण या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे 2 वेळा खासदार निवडून गेले। या 10 वर्षात आता जाहिरात होते की 32,000 कोटीची कामं या मतदारसंघात झाली। त्या 32,000 कोटीमध्ये माझ्या समोरचा जो रेल्वेचा ब्रिज आहे त्या जेजुरीचा गड आहे त्याच्या पायऱ्या आम्हाला त्या ठिकाणी करता आलेल्या नाही। मग आमच्या बाळात आणखी सांगितलं त्या 32,000 कोटीमध्ये आमचा अजून या हायवेचे पूल अंडरपास या अजून अपूर्णच आहेत। ज्या 32,000 कोटीचे तुम्ही श्रेय घेता त्या 32,000 कोटीमध्ये शहापूर साबगाव मुरबाड रस्त्याचं तुम्ही जेव्हा श्रेय घेतलं आता त्याचा अपूर्ण काम आहे त्यांचाही तुम्ही त्या ठिकाणी श्रेय घेतलं पाहिजे। आज भावली सारखी योजना
तुम्हीच पत्रकारांच्या बातम्या उचलल्या 2015 पासून। मी सातत्याने सभागृह दौरलो होतो की शहापूर तालुक्याची पाणी टंचाई दूर व्हावी, यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून सातत्याने विधानसभेत विविध आयुधांचा वापर करून त्या बावली योजनेला मी विरोधात असताना सुद्धा त्याला मंजुरी आपण करून घेतली आणि तिचं श्रेय आता ते घेतात। भले मी सर्वांनाच बोलतो की सर्वांचं सहकार्य लाभलं, परंतु प्रामुख्याने विधानसभेत जोपर्यंत प्रश्न उपस्थित होत नाही, मंत्री महोदय त्याला उत्तर देत नाही, तोपर्यंत कुठल्या योजनेला त्या ठिकाणी प्रारंभ सुरुवात होत नाही। आणि मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की 3 गव्हर्नमेंट झाली योजना मंजूर करण्यासाठी। 199 कोटीची योजना 350 कोटीपर्यंत गेली। आज त्या योजनेत सर्वच लोक श्रेय घेतात, परंतु खरं म्हणजे सर्व सोंगा करता येतात, परंतु पैशाचा सोंग करता येत नाही। मला या ठिकाणी खात्री वाटली की मी जेव्हा शिवसेना पक्षात होतो, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री होते। मी सातत्याने यांच्या माध्यमातून प्रयत्न केला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना 2022 साली या बावली योजनेला अंतिम मंजुरी, प्रशासकीय मंजुरी मिळाली आणि निधीचे नियोजन उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मुख्यमंत्री कार्यकाळात त्याचा निधी मिळाला आणि त्या योजनेचा टेंडर निघाला। सांगायचं मत एवढंच आहे की जे आता जे खासदार आहेत त्यांनी या 10 वर्षात काय विकास कामं केली, किती लोकांना त्रास दिला, त्याची पत्रकार परिषद घेऊन त्यांचे मित्र पक्ष शिंदे गटाचे असलेले जिल्हा प्रमुखांनीच त्यांची पोलखोल केलेली आहे की त्यांना आम्ही 10 वर्ष निवडून देतो, निवडून दिला का आमच्या लोकांना त्रास दिला जातो, तहसीलला त्रास दिला जातो, पोलीस स्टेशनवर खोट्या केसेस केल्या जात आहेत, आमच्या कार्यकर्त्यांना कोणत्या प्रकारचा निधीचं वाटप त्या ठिकाणी होत नाही। आणि म्हणून आम्ही आता आमच्या युतीचे उमेदवार कपिल पाटील आहेत, त्यांचं काम करणार नाही 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 असे कोण बोलले होते जिल्हा प्रमुख, मग त्यांनी त्यांची मनातली खतखत बोलून दाखवलेले आहे। ते आता त्यांना वरून आदेश दिले ते कार्यक्रम ओके करणार आहेत, तो त्यांचा विषय। परंतु या मतदारसंघामध्ये विविध प्रश्न प्रलंबित आहेत। सातत्याने आम्ही या ठिकाणी बघतोय की भाजपच्या उमेदवारांची काही दिवसापूर्वी 4-5 दिवसांनी रॅली निघाली, प्रमुख चांगल्या माणसाच्या घरी जाऊन बसले, त्यांचे गप्पा गोष्टी केला, फोटो सेशन केला। पण जर तीच रॅली माझ्या कोटला कलमोडा, विगाव माळ, अजनूक डेंगरमाळ, धड्याचा पाडा, कोटारे 2-2 किलोमीटर पाणी आणते, तिची जर विचारपूस केली असती तर आम्हालाही बरं वाटलं असते। आणि म्हणून आम्ही आमचे उमेदवार बाळामामा म्हात्रे यांच्या पहिली आमची प्रचार दौरा उद्या आम्ही या ठिकाणी शिवतीर्थापासून आम्ही या ठिकाणी सुरू करणार आहोत। त्याचा रूपरेषा आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी आलेले असेल। या मतदारसंघाचे प्रामुख्याने जो रेल्वेचा प्रश्न असेल, विविध नॅशनल हायवेच्या काही उड्डाणपुलाच्या समस्या राहिल्या असतील, या ज्या समस्या आहेत मग बाळा दानकेंनी त्याच्यात प्रमुखपणे नमूद केलेलं आहे। आज जनता भारतीय जनता पक्षाला मिटलेली आहे। भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या ताकदीवर खासदार निवडून आणता येत नाही, म्हणून शिवसेना त्यांनी फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 शकले केली, त्यांच्यात गाभार भरत नाही तर काँग्रेसवाले ते घेऊन गेले। आता अजून एक मित्र पक्ष मनसेवाले घेतलेले। तुम्ही किती पण घ्या, परंतु या 2024 ची जी लोकसभेची निवडणूक आहे, जे 4 जूनला रिझल्ट होणार आहे, त्यामध्ये या निवडणुकीत इंडिया अलायन्स यांचा बहुमत या ठिकाणी दिसेल। आता ज्या 2 टप्प्यात निवडणुका झाल्या, सर्वेमध्ये महाविकास आघाडीचे खासदार जास्तीचे त्या ठिकाणी निवडून येण्याचा सर्वे त्या ठिकाणी आलेला आहे। आणि म्हणून हे सांगण्याचा उद्देश हाच आहे की प्रचाराच्या दरम्यान आम्ही तुमच्यापर्यंत माहिती देऊ, कृपया जनतेपर्यंत आमची माहिती आपण या ठिकाणी कळवावी आणि राज्याच्या आणि देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जो भारतीय जनता पक्षाने जी महागाई असेल, जी बेरोजगार असेल, मणिपूर सारखा महिलांवर झालेले अत्याचार असतील, याच्यावर शब्द त्यांच्या हे लोक काढत नाही आणि जाणून बुजून
जनतेला हॅरॅसमेंट, ईडी, सीबीआय यांचा धाक दाखवून जे लोकांना दाबण्याचं काम या ठिकाणी करतायत, आज त्यांना जागा दाखवण्यासाठी जनता आता या ठिकाणी मजबूतीने महाविकास आघाडीच्या पाठी या ठिकाणी उभे आहे। निवडणूक लागलेली आहे, लोकांच्या पोलीस स्टेशनला केसी इतर काही अटकवताल का काय त्याची मला कोणी लोक वाच्यता करत नाही, परंतु 20 तारखेला या मतदारसंघात सुज्ञ जनता महाविकास आघाडीचे उमेदवार बाळामामा म्हात्रे यांची निशाणी तुतारी वाजवणारा माणूस या निशाणी समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करणार आहेत, त्यांचा ठामपणे आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी आपण तुम्हाला निमंत्रित केलेलं आहे। मी मनापासून तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। धन्यवाद।